लेह पॅलेसची रचना तिबेटमधील ल्हासा येथील पोटाला पॅलेसच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. 1553 मध्ये सुरू झालेल्या लेह पॅलेस बांधकाम नामग्याल वंशाच्या शासकांपैकी एक छेवांग नामग्याल यांनी सुरू केलं. त्यानंतर 17व्या शतकात त्यांचे उत्तराधिकारी सेंगे नामग्याल यांनी हे बांधकाम पूर्ण केलं. हे राज्यकर्ते नंतर त्यांच्या कुटुंबासह लेह पॅलेसमध्ये राहिले. राजवाडीची भव्य रचना एकूण 9 मजली होती, ज्यामुळे ती त्या काळातील सर्वात उंच वास्तूपैकी एक. वरच्या मजल्याचा वापर निवासासाठी केला जात असे, तर खालच्या मजल्यावर स्टोर रूम होतं. लेह पॅलेस 19व्या शतकाच्या मध्यात जेव्हा डोंगरा सैन्यानं लडाखचा ताबा घेतला, तेव्हा राजघराण्यानं सोडून दिलं. परिणामी नामग्याल कुटुंबाला स्टॉक पॅलेसमध्ये स्थलांतरित व्हावं लागलं. हा राजवाडा आता जीर्ण अवस्थेत आहे आणि पुरातत्व संग्रहालयात तो रूपांतरित झालेला आहे. लेह पॅलेस तिबेटी स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो, जे या प्राचीन संरचनेची भव्यता पाहून आश्चर्यचकित होऊ शकत नाही. लेह पॅलेसचा आकार जरी लहान असला तरी तो ल्हासाच्या पटोला पॅलेस सारखाच आहे. मोठमोठ्या फुटलेल्या भिंती आणि बाहेर काढलेल्या लाकडी बाल्कनी ही या वास्तुकलेची वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. लेह पॅलेस आता उद्ध्वस्त झाला आहे, परंतु काही लहान खोल्या आणि कॉरिडॉर अजूनही अस्तित्वात आहेत. अधिक भरीव खोल्या आणि कप्पे प्रदर्शन हॉलमध्ये बदलले गेले आहेत आणि संग्रहालयाची देखरेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाद्वारे केली जाते.
त्याची ही दृश्य. लेह पॅलेस, ज्याला लचेन पालकर पॅलेस असंही म्हटलं जातं, हा भारतातील लडाखमधील लेह शहराकडे दिसणारा एक पूर्वीचा शाही राजवाडा आहे. हे शेंगे नॅमग्याल यांनी 1600च्या सुमारास बांधलं. 19व्या शतकाच्या मध्यात डोगरा सैन्यानं लडाखचा ताबा घेतला आणि राजघराण्याला स्टोक पॅलेसमध्ये जाण्यास भाग पडलं. तेव्हा हा राजवाडा सोडून देण्यात आला. ते 9 मजली उंच आहे. वरच्या मजल्यावर राजघराण्याला सामावून घेतलं होतं, तर खालच्या मजल्यावर तबेले आणि स्टोर रूम होत्या. राजवाड्याचा बराचसा भाग खराब अवस्थेत आहे आणि त्याच्या अंतर्गत सजावटीचे फारसं काही शिल्लक नाही. पॅलेस म्युझियम मध्ये दागिने, औपचारिक कपडे आणि मुकुट यांचा समृद्ध संग्रह आहे. तिबेटी थांका किंवा चित्रे, जी 450 वर्षाहून अधिक जुनी आहेत, क्लिष्ट डिझाईनसह अजूनही ठेचून आणि चूर्ण केलेल्या हिरे आणि दगडांपासून तयार केलेले चमकदार रंग टिकवून ठेवतात. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून या राजवाड्याचा जीर्णोद्धार करण्यात येत आहे. हा राजवाडा लोकांसाठी खुला आहे आणि छतावरून लेह आणि आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येतात. The whole palace
is built with locally available material like stones, sun-dried mud bricks, wood from poplar, juniper and willow trees procured from different places of Ladakh. The stone was procured from Phyang, which is 20 kilometers away from Leh. The transporters were the local masses who were kept in a single row from Phyang to Leh, and the stones were passed on from one person to another. Hundreds of people took part in this manner. The soil for the construction of palace was brought from Katmoche, which is modern archery stadium. The wood for the windows, doors, pillars, floor, roof were brought from Alamtila, located on the left bank of the river Indus in vicinity of the village Rumbak Rumchung. The architecture of the palace is a perfect synthesis of two natural materials, stone and wood. The construction of stone masonry work is so fine that most of them are still standing high in perfect condition.